स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये सिंदखेडमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ सिद्धी खिराडे या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत रोमांचक, अंगावर शहारे आणणारा, हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे. जेव्हा जेव्हा भक्तांवरती वाईट वेळ येते, जेव्हा जेव्हा भक्तांना हरल्यासारखे वाटते, तेव्हाच श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या आयुष्यात कसे चमत्कार करतात आणि त्यांचे नशीब कसे बदलवून टाकतात हे दाखवणारा, हे सिद्ध करणारा आजचा हा स्वामी सेवेतील सर्वात सुंदर अनुभव आपण ऐकूयात या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मी सौ सिद्धी खिराडे आणि मी सिद्धटेकमध्ये राहते. खरं तर मी स्वामींच्या किंवा कुठल्याही सेवेत नव्हते. खरं तर मी खूप जास्त देवधर्म करणारी सुद्धा नव्हते. माझ्या घरामध्ये माझे आई बाबा हे माळकरी, त्यामुळे ते वारकरी संप्रदायातील घरामध्ये धार्मिक कार्य व्हायचे, पूजा विधी ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. मी तेवढं सगळं करायचे, पण खूपच देवाच्या मागे किंवा खूप अतिविश्वास असं काही नव्हतं. खरं तर पांडुरंगाच्या कृपेने माझ्या आयुष्यात सगळं काही होतं. लग्न झालं. लग्नानंतर मला 2 मुली. जवळपास 8 वर्ष चांगली उत्तम गेली, पण त्याच्यानंतर आमच्या आयुष्यात असंख्य वाईट घटना सुरू झाल्या. ते म्हणतात ना, सगळ्यांचे दिवस सारखे नसतात. सुख कितीही असलं तरी दुःख भोगावं लागतं. अगदी तसंच काही. जवळपास 4 ते 5 वर्ष आम्ही त्रासात होतो. सुरुवातीला सुखाचा वाटणारा संसार नंतर मात्र नकोसा झाला. माझे पती एका परस्त्रीच्या मागे लागले. जवळपास 3 वर्षापासून त्यांचे संबंध होते. त्यामुळे ते मला मारहाण करायचे, त्रास द्यायचे आणि एका प्रकारे ते मला नेहमीच सोडून जाण्याची धमकी द्यायचे. सुरुवातीला हे असे का वागतात मला कळत नव्हतं. मात्र जेव्हा आमचं घर त्यांनी गहाण टाकलेलं जे घर आहे त्याच्यावरती त्यांनी 18 लाख रुपये कर्ज काढलं. हे इतके पैसे यांनी काय केले हे प्रश्न जेव्हा मी त्यांना विचारले, त्यांनी मला मारलं. मग त्याच्यानंतर जेव्हा मी इन्क्वायरी केली, जेव्हा मी त्यांचं व्हॉट्सअप बघितलं, तेव्हा मला कळालं की ते एका मुलीच्या मागे लागले आहेत आणि तिच्यासाठी त्यांनी घर गहाण टाकलं. मला काहीच सुचत नव्हतं. माझं आयुष्य अगदी संपल्यासारखं वाटत होतं. त्यावेळेस मी माझ्या आईवडिलांनाही हे सर्व काही सांगितलं. खरं तर आई बाबा खूप रडत होते. तू माघारी परत ये असंच म्हणत होते, पण पदरात 2 मुली होत्या. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होती. घरी जाऊन मी काय करणार, मुलींना कसं सांभाळणार, असंख्य प्रश्न. हिम्मत ठेवली, काहीतरी होईल असे मनात ठरवले. माझ्या पतीला असंख्य पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते काही समजून घेत नव्हते. एके दिवशी अक्षरशः मनात आत्महत्येचा विचार आला. स्वतःला संपवायचे असे अगदी मी ठरवून टाकले. पण तुम्हाला सांगते, त्याच वेळी ज्या दिवशी मी आत्महत्या करणार होते, त्या दिवशी अचानक माझ्या दारात स्वामींच्या पादुका आल्या. आमच्याच घराशेजारून पुढेच असणाऱ्या स्वामींच्या मठात अक्कलकोटच्या पादुका जाणार होत्या. योगायोगाने तो योग माझ्या दाराजवळ आला. का कुणास ठाऊक स्वामींची इच्छा असावी आणि त्या पादुका माझ्या घरात आल्या. आमच्या आजूबाजूला असंख्य स्वामी भक्त, पण तो मान कुणालाच मिळाला नाही. पण तो मान त्या दिवशी मला मिळाला. कारण ज्या घरात स्वामींच्या पादुका जाणार होत्या त्या घरात ऐनवेळी सुये राहिलं. पहाटे 3:30 वाजता त्याच घरामध्ये एक लहान बाळ जन्माला आलं. सुये आल्यामुळं त्या काकांनी मला सांगितलं की स्वामींच्या पादुका येणार आहेत, तर त्याचा मान तू घे. आणि अगदी
मनातही नसताना, स्वप्नातही नसताना त्या दिवशी साक्षात स्वामी घरात आले. ज्या दिवशी मी मनात आत्महत्येचा विचार केला त्याच दिवशी स्वामींचा हा चमत्कार व्हावा. स्वामी घरात आले, छान पूजा अर्चा झाली, सगळं काही उत्तम झालं. आणि जाताना त्या दादांनी मला एक छान प्रबोधन दिलं. स्वामी मार्गात अशक्यही शक्य होतं. त्यांनी मला स्वामींची महती सांगितले, अनुभव सांगितले आणि माझ्या तोंडातून श्री स्वामी समर्थ हे शब्द येऊ लागले. माहिती नाही का, पण त्या एकाच दिवसात मी स्वामींशी खूप जोडली गेली. मग तिथून मी स्वामींचा जप करू लागले. स्वामींवरती मी खूप विश्वास ठेवला, स्वामींची सेवा करू लागले. जाताना त्या दादांनी स्वामींचा एक फोटो मला दिला. तोच फोटो माझ्या देवघरात अजून आहे आणि मी त्याचीच पूजा करू लागले. काही महिने निघून गेले. तर ज्या दिवशी स्वामींच्या पादुका घरात आल्या तिथेच कुठेतरी मला छोटासा अनुभव आला. सतत दारू पिणारे, मला मारणारे, त्रास देणारे माझे पती कुठेतरी मला शांत वाटू लागले. 3-4 महिने असेच निघून गेले. त्या दादांनी मला त्यांचा नंबर दिला होता, जे अक्कलकोटला असतात आणि स्वामींचे प्रचंड भक्त करतात. मग मी त्यांना माझी समस्या सांगितली, सगळं सांगितलं. त्यांनी मला सांगितलं, धीर सोडू नको, घाबरू नको, तू स्वामींची लिखित सेवा सुरू कर. त्या दादांनी मला लिखित सेवा सांगितली आणि मी ती करू लागले. खरं तर 100-200 पेजेस वही घेतली आणि रोज मी त्या वहीवरती स्वामींचा जप लिहायचे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ताई म्हणतात, तुम्हाला सांगते 1,25,000 जप झाला. 1,25,000 जप झाला आणि त्या 1,25,000 जपाच्या दिवशी मी आमच्याच बाजूला असणाऱ्या मंदिरामध्ये केळी आणि गोडाधोडाचं दान केलं. खरं तर अनुभव काहीच नव्हता, पण 1,25,000 जपाच्या दुसऱ्याच दिवशी माझे पती पहिल्यांदा मनापासून माझ्याशी बोलले. इतक्या वर्षात त्यांनी मला कधी आवाजही दिला नव्हता, पण त्या दिवशी स्वतःहून त्यांनी मला आवाज दिला आणि मला सांगितले, तू मला खूप सांभाळून घेतेस, तू माझी काळजी घेतेस, माझीच काहीतरी चुकी होती. ताई म्हणतात, ते शब्द खरं तर इतक्या वर्षानंतर मी ऐकले. हा चमत्कार म्हणजे खूप मोठा चमत्कार होता. आणि मग तिथून त्यांचे वागणे, बोलणे सगळं बदलत गेले. ज्या परस्त्रीच्या मागे ते लागले होते किंवा जे काही संबंध होते ते त्याच्यानंतर पूर्णतः संपून गेले. स्वामींनी असा काय चमत्कार केला मलाही माहिती नाही. ताई म्हणतात, पण स्वामींच्या चमत्काराने, स्वामींच्या कृपेने माझा पती माझ्याकडे पुन्हा परत आला. आता आमचं सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण 18 लाखाचं कर्ज कसं मिटवायचं हे काही कळत नव्हतं. डोक्यावर असणारं कर्ज कुठून संपू, कुठून पैसे आणू काहीच कळेना. स्वामींच्या समोर पुन्हा संकल्प केला. स्वामींना म्हटलं, स्वामी यावेळेस मी 1,25,000 नाही तर 2.25 लाख लिखित जप करेल, पण तुम्ही माझ्या आयुष्यात चमत्कार घडवा. आम्ही कष्ट करतोय, त्याला साथ द्या. आणि मी त्या दिवसापासून लिखित जपाला सुरुवात केली. ताई म्हणतात, रोज मी जवळपास एक पूर्ण वही भरून स्वामींचं श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप त्या वहीमध्ये लिहायचे. जवळपास 4 महिन्यांमध्ये मी 150 वह्या संपवल्या. या 150 वह्यांवरती मी रोज स्वामींचा जप लिहत होते. तुम्हाला सांगते, 4 महिने पूर्ण झाले, माझा 2.25 लाख जप जो आहे हा पूर्णच होत होता. आणि तितक्यातच माझ्या पतीला एक नोटीस आली. खरं तर ते एका कंपनीमध्ये कार्यरत होते, त्यासोबतच ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करत होते. खरं तर त्यावेळेस त्यांना जे शेअर गुंतवले होते त्याच्या 5 पटीने जास्त पैसे मिळाले होते. खरं तर जे शेअर होते त्याची जी मुद्दल होती ती सोडून त्यांना वरती 18 लाख रुपये मिळाले होते. आणि त्या दिवशी अक्षरशः ते आनंदाने नाचत होते. माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले, इतक्या वर्षात चमत्कार घडला नाही, पण आज चमत्कार घडला. तुझ्या स्वामींनी काहीतरी केलंय. आज 18 लाख आपण तोट्यात आहोत. एवढं कर्ज आपल्यावरती आहे, मात्र स्वामींना आपली दया आली, स्वामींनी काहीतरी कृपा केली आणि जे शेअर माझे इतकी वर्ष तोट्यात होते आज तेच शेअर नफ्यात आलेत. 18 लाखाचा नफा झालेला आहे. 5% शेअर वाढीच झालेले आहेत. मग दुसऱ्याच दिवशी माझ्या पतीने ॲप्लिकेशन दिलं आणि ती जी काही रक्कम होती ती 8 दिवसात काढून घेतली. घरावर असणारं जे कर्ज होतं ते नील झालं. ते म्हणतात, त्या काळात कुठून तरी चमत्कार व्हावा आम्ही याची वाट बघत होतो आणि शेवटी स्वामींनी चमत्कार केला. खरंच ही स्वामी लीला अघात आहे, स्वामी कृपा अफाट आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो,
तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला? नक्कीच कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा. अक्षरशः अंगावर शहारे आणणारा हा दिव्य अनुभव होता. बघा, जेव्हा जेव्हा भक्त स्वामींची मनापासून सेवा करतात, मनापासून स्वामींना आवाज देतात, तेव्हा स्वामी येतात, कुठल्या ना कुठल्या रूपात आपली मदत करून जातात. हे आज प्रत्येकालाच या अनुभवातून पाहायला मिळालं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.